आज आहे मराठी भाषा गौरव दिवस आणि ह्या दिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अगं तू तर मध्य प्रदेशहून आली आहे, तू भोपाळला असते तरी तुला मराठी कसं काय येतं? हा प्रश्न मला सगळे विचारतात जेव्हाही महाराष्ट्रात जा. सगळ्यांना हेच वाटतं हिला मराठी कसं येतं? जर का ही महाराष्ट्राची नाहीये, ही तर मध्य प्रदेशची. त्याचं कारण तुम्हाला मी सांगते. घराबाहेर तुम्ही पडला की तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदी येणारच. कारण मध्य प्रदेशमध्ये राहताय. तर मग मराठी कशी काय येणार? त्यासाठी तुम्हाला घरी मराठी बोलायलाच पाहिजे, असं माझे वडील लहानपणापासून आम्हाला सांगायचे. म्हणून माझे वडील जे की मराठीचे कवी आणि साहित्यकार आहे, तर त्यांना नेहमी होतं की आपली भाषा, मराठी भाषा आलीच पाहिजे. त्यामुळे आज मला हिंदी टू मराठी ट्रान्सलेशनचं कामही मिळतं, मराठी व्हॉईस ओव्हर सुद्धा मी करते. कारण माझ्या वडिलांनी नेहमी म्हटलं होतं, घरी मराठीच बोलायला पाहिजे. मला असं वाटतं सगळ्यांनाच आपल्या भाषेचा गर्व असला पाहिजे, आपल्या भाषेशी प्रेम असलं पाहिजे, कोणतीही भाषा असो. पुष्कळ लोक म्हणतात, मराठी शिकून काय करायचंय? कायच होणार आहे? मराठी शिकून आम्हाला काय मिळणार आहे? फॉरेन लँग्वेजेस शिका, पुढे वाढा. पुढे वाढण्यासाठी तुम्हाला फॉरेन लँग्वेजेस डेफिनेटली सपोर्ट करतील आहे. पण आपली भाषा, त्याचं प्रेम ते कुठे? ते तुम्हाला घरीच मिळणार ना. तर आपल्या भाषेशी नेहमी प्रेम करा आणि प्रेमाची भाषा म्हणजे आपली भाषा, मराठी भाषा. आणि जर मध्य प्रदेशच्या मराठीमध्ये काही चुका असल्या तरी प्रेम भरपूर आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. तर मध्य प्रदेशची लोकं सुद्धा मराठी बोलतात आणि त्याच्याशी प्रेमही करतात. सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.